मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते ऊर्जा आणि विश्वासाचा स्रोत आहेत. स्वामी समर्थ यांचे मंत्र जपल्याने मन स्थिर होतं, भीती कमी होते, जीवनात दिशा मिळते. स्वामी समर्थ यांचे मंत्र साधे असले तरी अत्यंत प्रभावी मानले जातात. हे मंत्र श्रद्धा, मनाची शांतता आणि संरक्षण देतात, असे भक्त आपल्या अनुभवातून सांगतात. स्वामी समर्थ हे शब्दांपेक्षा अनुभवातून शिकवण देणारे गुरु. त्यांचे 11 शक्तिशाली मंत्र आहेत. मंत्रांचा प्रभाव फक्त शब्दात नाही, तर तुमच्या श्रद्धेत आणि भावनेत असतो. तर त्यापैकी पहिला आपण मंत्र बघूया. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा सगळ्यात मुख्य मंत्र आहे. त्याच्या प्रभावामुळे मन शांत होतं, स्वामींची कृपा लाभते, जीवनात स्थैर्य येतं. दुसरा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा अत्यंत लहान पण प्रभावी नामस्मरण आहे. यामुळे संकटात धैर्य मिळतं, भीती कमी होते, सतत जप करता येतो. तिसरा मंत्र आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा आशीर्वाद स्वरूपात हा मंत्र आहे. हे केल्याने आत्मविश्वास वाढतो, मानसिक ताण कमी होतो, संकटात आधार मिळतो. चौथा आहे ओम दिगंबराय विद्महे स्वामी समर्थाय धीमहि तन्नो तत्त प्रचोदयात. हा स्वामी गायत्री मंत्र आहे. याच्यामुळे बुद्धी शुद्ध होते, आध्यात्मिक प्रगती होते. ध्यानासाठी हा मंत्र अत्यंत उत्तम आहे. पाचवा मंत्र आहे ओम स्वामी समर्थाय नमः. अगदी साधा पण प्रभावी असा जप आहे. हे केल्याने नकारात्मकता कमी होते, सकारात्मक ऊर्जा वाढते. सहावा मंत्र आहे जय जय स्वामी समर्थ. भक्तिपूर्ण असा जयघोष आहे. हे केल्याने मनात आनंद निर्माण होतो, भक्ती वाढते. सातवा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ रक्षा करा. ही संरक्षणासाठीची प्रार्थना आहे. यामुळे भीती दूर होते, संकटातून संरक्षण मिळते. आठवा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त परंपरेतील हा प्रसिद्ध मंत्र आहे. याच्या उच्चाराने पापाचा नाश होतो, पण ते आपल्या श्रद्धेनुसार. मन शुद्ध होतं. ओम श्री दत्ताय नमः. दत्त भक्तांसाठीचा हा महत्त्वाचा असा मंत्र आहे. यामुळे गुरुकृपा मिळते, जीवनात मार्गदर्शन मिळते. 10वा आहे स्वामी समर्थ महाराज की जय. भक्ती आणि ऊर्जा वाढवणारा असा हा मंत्र आहे. सकारात्मक वातावरण तयार होतं आणि मनोबल वाढते. 11वा मंत्र आहे ओम परब्रह्मणे स्वामी समर्थाय नमः. हा उन्नत आध्यात्मिक मंत्र आहे. याच्या उच्चाराने आत्मज्ञानाची वाट मोकळी होते, अंतर्मन शांत होतं. हे मंत्र जप करत असताना श्रद्धा सर्वात महत्त्वाची. रोज ठराविक वेळ जप केला पाहिजे. मन शांत ठेवून जप करणं आवश्यक आहे. संख्यापेक्षा भावना महत्त्वाची. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.